नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्यरचना सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस वर्ब प्लस ING या प्रकारात असते. भूतकाळातील वेळेच्या एका टोकापासून वर्तमान काळातील वक्ता बोलत असलेल्या वेळेच्या टोकापर्यंत जर एखादी क्रिया चालू असेल तर ती क्रिया चालू पूर्ण वर्तमान काळात सांगितली जाते. एक्झाम्पल, ही हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1980. तो 1980 पासून येथे राहत आहे. ही हॅज बीन लिव्हिंग हिअर फॉर 20 इयर्स. तो 20 वर्षांपासून येथे राहत आहे. सिन्स हे प्रेपोजिशन भूतकालीन वेळेचे एक टोक दर्शवण्यासाठी वापरतात. एक्झाम्पल, सिन्स 7 o'clock, सिन्स 12:30, सिन्स मंडे, सिन्स येस्टरडे, सिन्स मार्च, सिन्स 1947 इत्यादी. फॉर हे प्रिपोजिशन निश्चित कालावधी दर्शविण्यासाठी वापरतात. एक्झाम्पल, फॉर 2 minutes, फॉर हाफ ॲन आवर, फॉर 3 hours, फॉर अ डे, फॉर अ वीक, फॉर 2 months, फॉर 6 years इत्यादी. ही हॅज बीन स्टडिंग इन द लायब्ररी सिन्स 2 o'clock. तो 2 वाजल्यापासून अभ्यासिकेत अभ्यास करत आहे. ही हॅज बीन स्टडिंग इन द लायब्ररी फॉर 3 hours. तो 3 तासापासून अभ्यासिकेत अभ्यास करत आहे. वी हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून काम करत आहोत. आय हॅव बीन हॅविंग माय फूड फॉर 10 minutes. मी 10 मिनिटांपासून जेवण करत आहे. नियम दुसरा, एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन वक्ता बोलत असलेल्या क्षणापर्यंत चालू आहे व पुढेही चालू राहण्याची शक्यता आहे, ती क्रिया चालू पूर्ण वर्तमान काळात सांगतात. उदाहरण, माय अंकल हॅज बीन रेसिडिंग इन मुंबई सिन्स 2000. माझे काका 2000 सालपासून मुंबईत राहत आहेत. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.